नमस्कार मंडळी, आपण बघत आहात सुमन्स मॅजिक। आज मी तुम्हाला गोकर्णीच्या फुलापासून दोन रेसिपी दाखवणार आहे। एक म्हणजे सरबत आणि दुसरं म्हणजे चहा। तर असं आयुर्वेदिक असं हे गोकर्णीच्या फुलांचा चहा आणि सरबत दाखवणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ना ती प्रेस करायला मात्र विसरू नका, म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील। तर बघा, माझ्या गच्चीवर असे गोकर्णीचे झाड आहे। तर याला अपराजिता सुद्धा म्हणतात। त्याला बऱ्याच प्रकारची वेगवेगळ्या भागात नाव आहे। तर आमच्याकडे याला गोकर्णी मराठीमध्ये म्हणतात, अपराजिता सुद्धा म्हणतात। तर हे शंकराला हे फुलं खूप आवडतात। याच्यामध्ये 3 कलर तुम्हाला बघायला मिळेल, एक पांढरा, एक पिवळा आणि एक निळा। तर हे निळ्या फुलांचे सरबत हे प्यायला खूप आयुर्वेदिक चांगले आहे। ज्यांना डायबिटीज वगैरे असेल ना तर त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे। तर अशा प्रकारे हे मी फुलं तोडून आणलेले आहे। तर तुम्ही हे भरपूर असे फुलं तोडून फ्रीजमध्ये याच्या बर्फामध्ये बर्फ करून ठेवू शकता आणि फ्रीजमध्ये याचं सरबत सुद्धा तुम्ही बनवून ठेवू शकता। तुम्ही कधी याला तुम्हाला प्यायचं असेल तर तुम्ही हे वापरू शकता। तर अशा प्रकारे हे फुलं मी तोडून आणलेले आहे आणि आता आपल्याला हे सर्वात आधी आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि ज्याचे ते देठ आहे ना ते देठ काढायची आणि नंतर एका बाउलमध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये पाणी टाकून त्यावर थोडेसे किडे वगैरे असतात ना तर ते मग राहत नाही किंवा धूळ असते। जेव्हा मी आणलं ना त्याच्यावर दव पडलेलं होतं तर फुलांवर, तर आता थंडी सुद्धा चालू आहे तर थोडंसं दव पडलेलं होतं। तर बघा, अशा प्रकारे सगळी फुलं मी सगळ्या फुलांचे देठ काढून घेतले आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे आणि ते फुलं आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहे। तुम्ही नुसतं धुतलं तरी त्याचा निळा कलर किती येतो तुम्ही ते बघू शकता, लगेच तुम्हाला पाण्यात समजेल। आता हे पाणी आपल्याला टाकून द्यायचे आहे। तर त्याचे मी 2 भाग करणार आहे। तर एक भागाचं मी बर्फाच्या ट्रेमध्ये त्याचा बर्फ करणार आहे, म्हणजे बर्फाचे क्यूब करून ठेवायचे, म्हणजे ते आपल्याला कधी वापरू शकता। आणि अर्धा जो भाग आहे ना त्याच्या आपल्याला पाणी टाकून आपल्याला पूर्ण रात्रभर हे भिजत ठेवायचे आहे। असंच तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्या। कधी तुम्ही प्यायची तुम्हाला इच्छा होते ना तेव्हा असे फुलांसह गाळून घ्या आणि नंतर तुम्ही हे पिऊ शकता। मी नेहमीच असं घरात बनवून ठेवते जेव्हा माझ्याकडे फुलं भरपूर येतात ना। कमीत कमी तुम्हाला हे 8 ते 10 तास भिजत ठेवायला लागेल, म्हणजे त्याचा कलर छान उतरतो। आणि आता इथे एक ट्रे घेतलेला आहे बर्फाचा, तर त्यामध्ये आपल्याला 1-1, 2-2 फुलं असे ठेवून घ्यायचे आहे। तुम्ही कितीही ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर ही सुद्धा तुमच्याकडे जर तुम्हाला असं पाणी बनवून ठेवायचं नसेल ना तर असे क्यूब बनवून ठेवले ना आणि नंतर ते क्यूब तुम्ही थोड्याशा कोमट पाण्यात टाकायचे, म्हणजे नॉर्मल आपलं सरबत सुद्धा तयार होतं। आता यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ आणि हे दिसायलाही खूप सुंदर दिसतात। जेव्हा तुम्ही डेकोरेट करतात ना सरबत तेव्हा दिसायलाही सरबत खूप सुंदर दिसतं। जर कोणी पाहुणे आपल्याकडे आले आणि तुम्हाला हे सरबत दिलं ना, तर मी भरपूर वेळाचा अनुभव घेतलेला आहे। मी असं फ्रीजमध्ये बनवून ठेवलं होतं आणि 2-3 वेळा जेव्हा आमच्याकडे पाहुणे आले त्यांना दिलं तर त्यांना अजिबात कळालं नाही की हे कसलं सरबत आहे। सगळ्यांना असं वाटलं की हे बाजारातून मार्केटमधून आणल्यासारखंच असं सरबत हे तयार होतं। तर बघा, आता हा दुसरा दिवस आहे। मी रात्रभर हे पाण्यात असं ठेवलं होतं भिजत आणि तुम्ही बघू शकता छान असा कलर सुटलेला आहे। आता हे फुलं आहे ना थोडे हाताने बारीक असं कुस्करून घ्यायचे, म्हणजे अजून त्याचा अर्क उतरतो आणि कलरही उतरतो। आता हे फुलं आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहे आणि नंतर आपल्याला गाळून घ्यायचे आहे। आता एका कुठल्याही चाळणीवर हे आपल्याला टाकून गाळून घ्यायचे आहे। खूप हेल्दी आणि असं पौष्टिक असं हे सरबत, तुम्ही नॉर्मल सरबत पिताना तर तुमच्याकडे असे फुलं जर मिळत असेल ना तर हे नक्की टाकून देऊ नका। खूपच औषधी गुणधर्म असलेले असं हे सरबत आहे। तर हे नक्की प्या, म्हणजे तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल। याचे बरेच फायदे आहे, तुम्ही हे गुगलवर जाऊन नक्की चेक करा। तर मला याच्यातले थोडेफार फायदे होते ते तुम्हाला मी इथे सांगितलेले आहे। तर इथे मी आता थोडीशी त्यामध्ये साखर टाकलेली आहे 2 चमचा आणि 1 लिंबू पिळून घेतलेला आहे। तर साखर तुम्हाला ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी गुळाचा किंवा मधाचा वापर करा, किंवा तुम्हाला दोन्ही नको असेल तर तुम्ही असंही पिलं ना तरी त्याला बिलकुल असं तुम्हाला वाटणार नाही, त्याचा उग्रट वास येत नाही की काहीच येत नाही। तुम्ही असंही ज्यांना साखर किंवा कमी खायची असेल ना किंवा त्यांना साखरच किंवा मध किंवा हे खायचं नसेल तर ते असंही पिऊ शकतात, तसंही खूप छान लागतं। आता चिमूटभर त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे चवीसाठी।
तर आता मिक्स करून आपल्याला आता हे गाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी झटपट होणारं इन्स्टंट असं सरबत आपलं हे तयार झालेलं आहे। आता हे आपलं बर्फ सुद्धा तयार झालेलं आहे, ते सुद्धा मी पूर्ण रात्रभर ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहे। आता एका ग्लासमध्ये आपण हे 2 ते 3 क्यूब आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहे। तुम्हाला जेवढे हवे असेल ना तेवढे तुम्ही यामध्ये टाकून घ्या आणि वरतून आपल्याला जे सरबत बनवले ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे। आता हे तुम्हालाही दिलं तर कळणार सुद्धा नाही की हे मार्केटचं आहे की घरी बनवलेलं आहे। आणि औषधी गुणधर्म तर तुम्ही बघालच, याच्यात भरपूर असे औषधी गुणधर्म आहे। तर असे सरबत तुम्ही एकदा नक्की करून बघा। आता आपण बघूया चहा कसा बनवायचा तर ते बघूया। तर इथे आपण आता चहा बनवायला घेतलेला आहे। तर आता 2 कप चहा बनवायचा आहे ना, तर तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला इथे। तर इथे मी 2 कप पाणी घेतलेलं आहे। तुम्हाला किती माणसांसाठी करायचं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही हा चहाला पाणी ठेवून घ्या। पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हे फुलं टाकून घ्यायचे आहे। तर फुलांची देठं काढून घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडंसं अद्रक टाकायचे आहे, बारीक तुकडे करून टाकायचे अद्रकचे किंवा किसून टाकू शकता। थोडेसे दालचिनीचे तुकडे टाकलेले आहे, 2-3 बारीक बारीक तुकडे टाकलेले आहे, 5-6 तुळशीची पानं। तर हे आपल्याला 5 मिनिट आपल्याला कमी गॅसवर हा चहा आहे ना तर हा उकळून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता कलर अगदी सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या चहाला। तर असा तुम्ही चहा जरी नियमित तुमच्याकडे जर फुलं मिळत असेल ना, चहा किंवा सरबत तुम्ही हे नियमित जर पिले ना तर तुमचे बरेचसे आजार यामुळे कमी होतात। आता इथे आपण चहा उकळून झालेला आहे, गाळून घेऊ। नॉर्मल चहा पिण्यापेक्षा असा तुम्ही चहा नक्की पिऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता यामध्ये तुम्ही गूळ, साखर किंवा मध वापरू शकता यामध्ये सुद्धा। तर इथे मी गुळाचा वापर केलेला आहे, कारण जे लोक डायबिटीजचे असतात ना त्यांनी थोडाफार गूळ खाल्लेला चालतो, म्हणून 1 चमचा मी इथे गूळ टाकून घेतलेला आहे। हा चहा तुम्ही काही न टाकता जरी पिले ना तरी चांगला लागतो। थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे, 2 ते 3 थेंब आपल्याला दोन्ही कपात टाकून घ्यायचं आहे। तर असा तुम्ही ब्लॅक टी पितात ना त्याऐवजी तुम्ही असा टी रोज पिया, आणि सर्दी ताप असा सुद्धा हे कमी होतं। तर याचे भरपूर असे गुणधर्म आहे, तुम्ही नक्की बघा। तर अशा प्रकारे आपला चहा सुद्धा तयार झालेला आहे आणि सरबत सुद्धा तयार झालेले आहे। दोन्ही व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून मात्र नक्की सांगा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि घंटी वाजवायला विसरू नका। माझे व्हिडिओ तुम्ही कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून बघता हे सुद्धा मला नक्की सांगा। थँक्यू।